थोड्या वेळपर्यंत सुरुवातीला आम्हाला माहित होतं कोणी पंथीचे चेहरा पाहतो, कोणी पंथीच्या चेहऱ्यावर काहीही हे नव्हतं, कारण सगळ्यांना माहित होतं की हा मार आहे. हा तो कसं करत होता, तो मार कसं काय कुंग करत बसायचा. आज म्हणलं तू कुंग कर, काही कर, आमचं काय म्हणणं, तू जे करायचं ते कर, काहीच नाही काय का नाही. तर तो पाहिलं जिथं असं चांगला पवित्र भिक्खू संघ येतो, जिथं पवित्र येतो असतो तसं तो तिथं प्रवेश करतोच. पण आपल्या सगळ्यांकडे मोठ्या पारमिता होत्या आणि एवढा मोठा भिक्खू संघाचे प्रमुख सुद्धा इथं हजर असल्यामुळं मारमध्ये मध्ये थोडासा संधी पाहून कधी कधी यायचा. आणि तो येताना पण कधी कधी असं येतो, एक संधी पाहतो की जिथं त्याला जागा मिळेल, थोडीशी थोडीशी फट पाहतो कधी कधी. म्हणजे आम्हाला असा टोळका लागला की तेवढ्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो, आम्ही असं टक पाहिजे की येत नाही. त्याच्यामुळे तो सांगतो, म्हणजे एक सांगायचं तात्पर्य की तो कधी कधी शोधतो कोणात सुरू म्हणून. म्हणून अशा रीतीने तो वेगळे प्रयोग करतो, पण तो अयशस्वी होतो. हे संघदान सुद्धा कसं सुव्यवस्थित पद्धतीने आपण करूया. सर्वांनी एकदा सुंदर साधुकार द्या. आणि खरंच बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचा हा किती मोठा विजय आहे की एकेकाळी ज्या समाजाला गावाच्या बाहेर ठेवलं होतं, त्यांना कुठल्याही प्रकारचे काहीच अधिकार नव्हते, त्यांच्या मालकीचं काही नव्हतं, आज त्या समाजातून असं भरभरून दान मिळावं आणि महाथेरो पदापर्यंत, मार्गगामी आणि फळगामी फळापर्यंत भारतातल्या भिक्षूंनी पोहोचावं, याच्यापेक्षा आणखी बाबासाहेबांच्या बोधिसत्वाच्या धम्मक्रांतीचा कोणता विजय आहे. बघा, सगळ्या भिक्षूंनी मोठ्या पद्धतीने लोकोत्तरा महावीराची निर्मिती करून मोठं काम हातात घेतलं. भारतातलं पहिलं सुव्यवस्थित पद्धतीतलं भिक्षू संघाचं ट्रेनिंग सेंटर तिथं उभं केलं. आता काही दिवसात तिथं एक श्रामणेर शिबिर पण आहे, 7 ते 20 पर्यंत आहे. सतोदित धम्माचं काम करत असतं. प्रत्येक भिक्षू काही ना काही काम करतात वेगवेगळ्या भागामध्ये. मी पण एक हातात धम्ममय भारत मिशन हातात घेतलेले आहे. छोटे लहान लेकरांवर संस्कार पडावे म्हणून अनेक लोक जुटलेले आहेत. एक पेगोडा पण बनवलेला आहे. म्हटलं पेगोड्यावर सोन्याची छत्री बनवावी, मोठं कठीण काम आहे. भारतामध्ये 1/2 किलो सोनं त्या छत्रीसाठी दान आलं. थायलंडमध्ये हजारो किलो आहे, ते 7,000 किलोची सोन्याची मूर्ती आहे. 20 बाय 20 ची रूमच श्रीलंकेमध्ये आहे. 3,500 टन शोभोगन पेगोड्याला ब्रह्मदेशात आहे. भारतातही आता हळूहळू सुरू आहे. अनेक देशातून आपल्याला सोन्याच्या मूर्त्या भेट येतात. आपल्या लोकातून काय होईल. मी एक साधी प्रेरणा देऊन पाहिजे, 1/2 किलो सोनं लोकांनी दान केलेलं आहे. त्या पेगोड्यासाठी तुम्हाला निमंत्रित करतो. जेव्हा उद्घाटन असेल तर सर्वांनी याची तो तयार झालेला आहे, त्या सर्वांनी मारण्याचं पण काम सुरू आहे. मी आपल्या सगळ्या लोकांच्या आणि संघाच्या अनुकंपेतून 7.5 एकर जमीन विकत पण घेतलेली आहे. औरंगाबाद पासून बीड रस्त्यावर डोंगराला लागून तिथं धम्ममय भारत मिशन सुरू करायची, जिथे लहान लेकरांवर चांगले संस्कार होतील. मोठे झाल्यानंतर आमच्या मोठ्या ट्रेनिंग सेंटरला जाऊन कायमची भिक्षू तिथे बनतील. म्हणजे प्रायमरी शाळेसारखं आहे, कॉलेज सारखं आहे. मग प्रत्येक काम हे एकमेकांसाठी सपोर्टेड आहे. शिक्षित झाल्या नाही होणार तर पूर्ण भारतभर बौद्ध धर्माचा आचरण आणि प्रचार करणारे जोपर्यंत निर्माण होणार नाही तोपर्यंत ते भारत बौद्धमय लोक भाषणातच सांगतात. इतरांना कोणाला शिव्या देऊन, शाप देऊन किंवा नाव ठेवून असं नाही होणार. जे भिक्खू संघ काम करू लागलेलं आहे व्यवस्थित, त्याच कामाच्या माध्यमातून लोक दानी करणं, शीलवान करणं आणि अष्टशीलधारी लोक. आम्ही ज्ञान सत्य शोधक चॅनल सुरू केलं. 10 लाख लोकांनी ते चॅनल पाहिले. उपवासाच्या दिवशी हजारो लोक त्याला जुटतात आणि अष्टशील आपल्या घरी पालन करतात. पाहता सगळ्या भंतीजींचे चॅनल आहेत. प्रत्येक भिक्षूंच्या चॅनल सोबत लोक जुटलेले आहेत. आपण त्या सगळ्या भिक्षूंच्या चॅनलला सबस्क्राईब करावं. लोकोत्तर नावाचं मोठ्या भंतीजींचं आहे, बुद्धा टीचिंग नावाचं इंदवाचं भंतीजीचं आहे. ज्ञान सत्य शोधक आणि धम्ममय भारत मिशन हे 2 चॅनल मी स्थापन केलेले आहेत. आणखी आमचे 2-3 भंतीजे माइंड ऑफ प्युरिटी माइंड होणं असं काहीतरी आहे. एक मांसाहारीवाल्याचं, असे ज्या भंतीचे तुम्हाला दिसतील श्रीलंकन वाल्यांनी सुरू केलेलं आहे. श्रीलंकेमध्ये, थायलंडमध्ये काही कमी नाही आहे. खरी आवश्यकता तर भारतात आहे. भारतात ज्या भंतीचे लोकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावं आणि आपण सगळ्यांनी दान पुण्य करून त्या सगळ्या चळवळीला सहाय्य द्यावं. आम्ही तर फक्त लोकांकडून 1 रुपयाची अपेक्षा करतो की फक्त आम्हाला एका दिवसाला 1 रुपया द्यावा, वर्षाचे 365 रुपये द्यावे आणि मुठभर धान्य म्हणजे एका वर्षाच्या 5 किलो धान्य द्यावे. या 2 गोष्टी जर दिल्या तर निश्चित स्वरूपात आम्ही तुम्हाला धम्ममय भारत मिशनच्या माध्यमातून उद्याचा बाबासाहेबाला अभिप्रेत असलेला भारत बनवण्यामध्ये मोठं योगदान, मोठी पायाभरणी करू, एवढी तुम्हा सगळ्यांना एक प्रेरणा देऊ. सक्कच्च दानं तेम पूजेम इदं मे दानं अम्माकं दीर्घकालं हिताय सुखाय पतिलाभाय इदं मे दानं
आम्माकं परलोकगतस्य ज्ञातेनं बाबाचं नाव घ्या सुखदेव साळवेस कालकतं पुण्यत्थाय इदम्यदानं आसवानं खयावह होतु निब्बानस्य पच्चय होतु सप्पसत्तानं समं लभन्तु सब दुःख पमोचतु साधु साधु साधु. एका तांब्यामध्ये पाणी, एक ताट आणि एक रिकामा ग्लास. मी सांगितलं होतं मग तिथे ठेवा आणि मग पद्धतीचे पाठीमाग गाता म्हणून मग पद्धतीचे आशीर्वाद गाता म्हणते आणि मग ते वस्तू एक 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 सर्वात अगोदर मोठ्या भंतेजींना पूज्य बोधीपालोजी महास्ते यांना आई आणि आईचे सुपुत्र न्यायाधीश साहेब त्यांच्या धर्मपत्नी तिघं पूज्य बोधीपालोजी महास्ते यांना दान करतो. सगळ्यांनी म्हणायचं साधू साधू साधू. माझ्या पाठोपाठ माझ्या दानं ठानं मनुसानं दानं दुःखति निवारणं दानं सग्गस्य सोपानं दानं सब्बत्त साधकं साधु साधु साधु. खाली त्यानंतर आंबे आणि त्यांच्या आई आणि साहेबांचे दोन्ही सुपुत्र हे पूज्य इंदवंसाजी महाथेरो यांना देतील. चौघ जण या. दोन्ही सुपुत्र सतीश आणि सुकेशनी आई आणि ज्याचे नाव ठेवले आरामशीर बघा, काही गडबड नाही आपल्याला. एकच घेऊन यायचं सगळ्यांनी, एक एक नाही, सगळ्यांनी चौघांनी मिळून एक, दोघांनी मिळून एकच इंदवंस पंडित जे आहेत सगळेजण म्हणा साधू साधू साधू. त्यानंतर पूज्य अशोकजी थेरो यांना देण्यासाठी बाबा साळवे यांची मोठी सुपुत्री आणि त्यांचे धर्मांपती एक एक पूर्ण परिवार आहेत. पूज्य अनिरुद्धजी थेरो यानंतर ज्यांनी या कार्यक्रमाचा अतिशय सुंदर अशा प्रकारचा सूत्रसंचालन केलं असे पूज्य ज्ञानराजजी थेरो यांना या ठिकाणी साळव परिवाराच्या वतीने परमेश्वराचं दान, चोराचं दान या ठिकाणी करण्यात येईल. साधू साधू साधू.
एकदा परिवाराचं दान झाल्यानंतर जेवढ्या बी बहिणी आहेत आई आहेत सगळ्यांना आपण संघदानाची संधी देणार आहे. त्यानंतर पूज्य अनुरुद्धजी फेरो यांना दान देण्यासाठी काही सुकेशने आरा व परिवार या ठिकाणी साधू करते. साधू म्हणा साधू दिल्याने जेवढं दानाचं फळ मिळतं तेवढंच फळ साधूकार म्हणल्याने मिळतं. आणि साधू म्हणल्यानंतर आपला आवाज सुद्धा अनेक जन्मात सुमधुर प्राप्त होतो. लता मंगेशकरनं केव्हा ना केव्हा तरी साधूकार दिला असेल त्यामुळे ते तसा प्राप्त होतो. अनेक फायदे आमचे काश्यप पद्धतीचे स्पेशल प्रोडक्ट मग तुम्हाला सगळंच माहिती होऊन जाते कशाने काय प्राप्त. त्यानंतर पूज्य बुद्धपुत्र भंतेजी आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे किंवा जिल्ह्याचे कमिटीचे अध्यक्ष यांना संघदान देण्यासाठी परिवाराच्या सुट्टी झाले. तुम्ही आता एक सांगता शांताबाई डोंगरदिवे व परिवार यांनी यायचं आहे. आईच्या नावामध्ये शांती आहे म्हणजे सुख शांती आहे. आणि त्यांनी केव्हा ना केव्हा यांच्या परिवारांना मस्त डोंगरावर एखादा स्तूप असेल आणि त्या स्तूपाला दिवे लावले असतील म्हणून त्यांचं नाव डोंगर दिवे लावले. नुसते डोंगराला दिवे लावून काय फायदा आहे. तरी त्या डोंगरावर स्तूप असेल तर आता तुम्ही जिथं जिथं डोंगरावर काही काम असेल तिथं दान घेत राहा म्हणजे तुमचं नाव बरोबर डोंगर दिवे होऊन जाते. हे डोंगरावर स्तूप होता आणि तिथं दिवे लावले असं खूप मला साधू साधू सा ते आडनावर लई मस्त आहेत. काही थोडे आडनाव डेंजरच आहेत है ना. एका माणसाचं आडनाव गाल फाडी बापरे त्याच्या जवळ जाईना आम्ही तुला काय सांगा बाबा गाल फाडायचे करा. त्यानंतर पूज्य यशोदीपजी थेरा यांना दान देण्यासाठी डोंगरे परिवार नाव कौशल्याबाई डोंगरे कौशल्याबाई डोंगरे परिवार या परिवारांनी असं उंच डोंगरावर स्तूप बनवला असेल आणि त्यांनी तिथे जाऊन त्या देवाची पूजा केली असेल म्हणून दोन्ही परिवार भंतेजीचं स्वागत करत आहे. म्हणा साधू साधू साधू. त्यानंतर पूज्य भंडारे परिवार या पूज्य भंतेजी पूज्य शिवज्योती भंतेजीचं स्वागत करते. आमच्या आई भंडारे परिवार ना भंडारे आई आणि संपूर्ण परिवार साधू म्हणा साधू साधू साधू. यानंतर पूज्य भिक्खू मुनेशीलजी हसारे परिवार हे भंतेजींना दान देऊन पुण्य अर्जित करते. हसारे परिवार बनते राहुल यांना या ठिकाणी परिवार दान करतील. संगीताताई शिलाबाई भंडारे या आईनं यायचं आहे आणि पुण्य अर्जित करायचं आहे. बनते राहुल यांना दान करायचं आहे. साधू साधू साधू. त्यानंतर पूज्य बनते दीपंकर सीताराम साळवे या परिवाराकडून बनते दीपंकर यांना दान देण्याच्या अगोदर 1-2 शब्द मिनिट माझा ऐका. तुम्ही आमची सर्वांची अशी एक इच्छा आहे की तुम्हाला जास्तीचं पुण्य मिळावं. जास्तीचं पुण्य वस्तू दिल्याने महान पुण्य तर होतच होतं पण बुद्ध शासनासाठी आपल्या परिवाराचा जर एखादा सदस्य
कायमचा भिक्षू करून टाकला तर पिढ्यानपिढ्यांचं आपलं पुण्य होतं. 7 पिढ्या ज्यांच्या परिवारातून भिक्षू झाला त्यांच्या 7 पिढ्या आईकडच्या बापाकडच्या नरकात जात नाहीत. तर आमच्या रत्न बसेल आहे, जे रत्नाचं आम्ही नाव पुकारतो ते रत्न आम्हाला देऊन टाका आणि सुखी व्हा आणि जीवनासाठी ते दिवस त्यांना तर दान द्या, नाही त्यांना नका जाऊ, ते दान तर त्यांना द्या. सगळ्या परिवाराने सगळेजण साधू साधू साधू. यानंतर पूज्य नागभूष पंडितजी यांना दान देण्यासाठी येथे समोर आहे ना. अच्छा यांना का दीपंकरांना हे अंशकालीन श्रमण जीवन जगत आहे. या पुण्याच्या बळाने त्यांचं फळ असं पक्व हो, सगळ्याचं मन तयार हो. बघा ते किती प्रसन्न आहेत. त्यांना या जीवनामध्ये एवढे आनंदी आहेत, एवढे प्रसन्न आहेत, कारण हे जीवनच शोभून दिसतं. बुद्धाचे पुत्र अंगावर सोन्यासारखे असे वस्त्र आल्यानंतर 10 संकटापासून सुरक्षा होते आणि दोन्ही कुळाचा 7 पिढ्यापर्यंत कोणीच दुर्गतीला जात नाही, कोणीच नरकामध्ये जात नाही. एवढा मोठा पुण्य लाभ होतो. आपण सगळ्यांनी साधुकार द्या. साधू. यानंतर उपस्थितांपैकी ज्यांना अशी इच्छा उत्पन्न झाली की आपण काही दान पुण्य करावं, तर दोघं तिघ येऊन तुझ्या बोधीपालोजी महास्तवी आणि इंद्रवंशी महास्तवी त्यांच्या समोर किंवा ह्या प्लेटीमध्ये दान पुण्य टाकू शकतात. पाणी सोडण्याच्या अगोदर 1 मिनिट आपल्याला ते दान देण्याची संधी आहे. येऊन दान देऊ शकता आणि त्यानंतर मग पूज्य मोठे गणपतीच्या सुमुखातून आपल्याला पुण्याचं अनुमोदन झाल्यावर आशीर्वाद दाखवे कार्यक्रम समाप्त. जे व्यक्तिगत नाही, आता व्यक्तिगत दान आहे ते घेऊन येऊ शकतो. साधू साधू. सोनं सुद्धा सगळे सध्याचं सोनं. साधू साधू. त्यांना सोनं द्यायचं त्यांनी थोडं लिस्ट मध्ये नाव लिहून द्या, म्हणजे जेणेकरून नाव लिहून द्या सोन्याचं. सोनं साधू साधू साधू. साधू साधू साधू. परिवारातले सगळे सदस्य इकडे पाणी टाकायसाठी यायचं आहे. हे सगळं कालपासून आजपर्यंत जे केलेलं सगळं पुण्य आहे ते बाबाला हेतू ठेवून आपल्या सर्व ज्ञातिगणासाठी, त्यांच्या सुगतीसाठी व उपस्थितांच्या पारमितासाठी, निब्बाण सुखासाठी ते पुण्य आपल्याला अर्पित करायचं आहे पाणी पिळून. सर्व परिवाराने यायचं आहे. अजय साहेबांना सुद्धा बोलवा आणि सगळ्या परिवाराने सगळ्यांनी हजर राहा. नातुंड प्रकुंड जेवढे असतील तेवढ्या सगळ्यांनी हजर राहतील. खाली तिथे बसा, खाली बसा तिथे येतं.
एका ठिकाणी जस्ट साहेबांकडे जातो तांब्या आणि बाकी सगळे त्यांना हात लावा. खाली 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 बसते. सगळेजण हात लावा. पाहुणे पण या, सगळे पाहुणे पाहुणे पण बसा सगळे खाली. जवाई जेवढे इनबाई इवाई आले असतील ते पण या सगळे. नातुंड प्रकुंड सगळे सगळे बाबा ते केवढे नाते गरज तेवढे सगळे बसा. एक वाटीला करणं. ताट खाली ठेवा. ताट खाली ठेवा. आणि पूज्य इंद्रवंशजी महातेरो जसं म्हणतील तसं तसं त्यांच्या पाठोपाठ म्हणायचं आहे. एकदा नमो तस्स सगळेजण म्हणून घ्या. तीनदा नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. इदंगो ज्ञातिनं होतो सुखितावन्तो ज्ञातयो. इदंगो ज्ञातिनं होतो सुखितावन्तो ज्ञातयो. इदंगो ज्ञातिनं होतो सुखितावन्तो ज्ञातयो. एतावता अम्मेहि संपदं पुण्यसंपदं सब्बे देवा अनुमोदन्तु सर्वसम्पत्ति सिद्धिया. एतावता अम्मेहि संपदं पुण्यसंपदं सब्बे सत्ता अनुमोदन्तु सर्वसम्पत्ति सिद्धिया. एतावता अम्मेहि संपदं पुण्यसंपदं सब्बे भूता अनुमोदन्तु सर्वसम्पत्ति सिद्धिया. अनिचावत संखारा उपादवयधन्मिनो उपासेत्वा निरोधन्ते तेषां उपशमो सुखो. अनिचावत संखारा उपादवयधन्मिनो उपासेत्वा. कार्यक्रम के अंत में पूजनीय भिक्षु संघ आप लोगों का आशीर्वाद देगा. पूजनीय भिक्षु संघ के ज्येष्ठ पूजनीय भिक्षु बोधिपाल महादेव जयंती जी प्रमुख भिक्षु संघ आशीर्वाद देगा. हाथ जोड़ून बसा आशीर्वाद देण्यासाठी. यथा वारिवः पुरा परिपुरन्ति सागरम् एवमेवायितो दिनं तेतानम् उपकपति. इचितं पतितं तुल्यं क्षिपमेव समेत्यतो. सब्बे पुरन्तु चित्तसङ्कप्पा छन्दोपनरसो यथा मणिज्योतिरसो यथा. सब्बीतियो विवचन्तु सब्बरोगो विनश्यतु. माते भवन्त्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव. अभिवादनशीले नित्यं वर्धापचायिनो. चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं वदन्ति. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा. या ठिकाणी पुण्यानुमोदनाचा, संघदानाचा, धम्मदेशनाचा, महापरित्राण पाठाचा हा संपूर्ण सार्वजनिक परिवाराने आयोजित केलेला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. बाकी भोजनदानाचा कार्यक्रम बाकी.
सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नास्ति मे शरणं ह्ययं सङ्गो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन